एक गोष्ट कळते पण वळत नाही अशी आपल्या स्त्रियांची अवस्था झालेली असते. म्हणजे आपण सतत ऐकतो, वाचतो की इमोशनल डिटॅचमेंट करून घ्या. जागेबरोबर, वस्तूंबरोबर, माणसांबरोबर सुद्धा. म्हणजे तुम्ही उरलेलं आयुष्य सुखात जगाल. आपल्याला हे कळत सुद्धा असतं, पण आपल्याला ते आचरणात आणणं मात्र खूप अवघड जातं. कारण मुळात बायकांची इमोशनल अटॅचमेंटच खूप जास्त असते. त्यातून डिटॅच होणं फार अवघड असतं. सांगणाऱ्याला ते खूप सोपं वाटतं. विसरून जायचं सगळं. काय पुन्हा पुन्हा तेच सगळं आठवत बसतेस. सगळी पाटी कोरी करून टाक आणि मस्त नव्याने छान आयुष्य जगायला सुरुवात कर. पण खूप वर्षापूर्वीचे काही शब्द, काही जखमा, मनावरचे ओरखडे, काही माणसांनी आपल्याला दिलेली वागणूक मनातून पुसल्या जात नाही. आपले सुंदर दिवस खराब झालेल्या त्या आठवणी मनात तशाच पुन्हा पुन्हा भळभळत्या जखमेसारख्या ताज्या होत राहतात आणि आपल्याला सतावत राहतात. यातून सगळ्याच स्त्रिया गेलेल्या असतात. कळत नकळत दुखावलेल्या असतात. त्यावेळेला उत्तर देऊ शकलेल्या नसतात आणि मग मनात तो सल राहतो. सगळं छान दिसत असलं तरी मनातल्या त्या सलाबद्दल काही कुठेही बोलता येत नाही. आणि मग उगीच हिला सुख टोचतंय असं कानावर येतं. तसं नसतं. खूप गोष्टींच्या आठवणींमुळे मनात खूप सल असतात, ओरखडे असतात, ज्याच्यावर काही इलाज नसतो. कितीही इमोशनली डिटॅच व्हायचं म्हटलं तरी काही गोष्टी, काही आठवणी ह्या आपल्याबरोबरच संपतात. सगळ्या स्त्रियांना मी काय म्हणते ते नक्की कळेल आणि पटेल. पुरुषांचं सांगता येत नाही, कारण बायकांइतकी इमोशनल अटॅचमेंट त्यांची नसते असं मला तरी वाटतं.